भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी। शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली, शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली, संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली, ऋषीमुनी थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले, आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले, भक्ती आणि शक्तीची उंचाई येथे मोठी, एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी। ऐरोली सेक्टर 15 में पूर्व नगर सेवक तथा ऐरोली बीजेपी मंडल अध्यक्ष अशोक पाटिल और पूर्व नगर सेविका संगीता पाटिल के नेतृत्व में हर वर्ष की भांति इस बार भी अशोक पाटिल मित्र मंडल द्वारा गुड़ी पाड़वा का पावन पर्व हर्षोल्लास के साथ मनाकर हिंदू नववर्ष का जोरदार स्वागत किया गया। इस खास मौके पर प्रभाग में गुड़ी खड़ी कर पूजा अर्चना की गई। प्रभाग की असंख्य महिलाओं के साथ कई लोगों ने सज धज कर यहां भव्य शोभा यात्रा में हिस्सा लेते नजर आए, जहां प्रभु श्री राम, लक्ष्मण और मां सीता की झांकी सबसे खास रही। तो वहीं स्वरांगण ढोल ताशा पथक ने बेहतरीन प्रस्तुति देकर इस गुड़ी पाड़वा के उत्साह को दुगना कर दिया। मौका गुड़ी पाड़वा का है, इसलिए ऐरोली के विधायक गणेश नाइक भी यहां मौजूद नजर आए, जहां उनके साथ पूर्व महापौर सागर नाइक भी उपस्थित थे, जिनके हाथों लकी ड्रॉ की विजेता महिलाओं को सोने की नथ और पैठणी देकर उनका विशेष रूप से सम्मान किया गया। विधायक गणेश नाइक के नेतृत्व तथा पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक और बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक के मार्गदर्शन में अशोक पाटिल ने मानवता के माध्यम से अपने बेहतरीन कार्यों का परिचय न केवल ऐरोली बल्कि समूचे नवी मुंबई की जनता को करा कर दिया, और यही कारण है कि आज हर कोई उनके कार्यों का मुरीद है। विधायक गणेश नाइक ने गुड़ी पाड़वा की शुभकामनाएं देते हुए अशोक पाटिल के कार्यों की सराहना की। आज गुड़ी पाड़वा नववर्ष अशोक पाटिल यांच्या नेतृत्वाखाली आणि संगीता पाटिल यांच्या नेतृत्वाखाली आज ऐरोलीच्या सेक्टर 15 विभागामध्ये ही शोभायात्रा निघाली। मोठ्या संख्येनं महिलांनी, तरुणांनी आणि ज्येष्ठांनी सुद्धा सहभाग घेतला। एकूणच या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला भविष्यकाल हा आत्मविश्वासानं जगावासा वाटतोय, दुसऱ्याला जगू द्यावासा वाटतोय। नुसत्या देशातीलच नाही तर देशाच्या बाहेरील लोक जे भयभीत आहेत त्यांना निर्भय करण्याकरता, त्यांच्या मनामध्ये एक माणुसकीची ज्योत प्रज्वलित करण्याकरता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे 2014 साली ही सुरुवात केली। आता दुसरी टर्म पूर्ण झाली, तिसरी टर्म सुरू होणार आहे। आता दुसऱ्या टर्मच्या वेळेला देशाची आर्थिक व्यवस्था ही 5व्या नंबरला आलेली आहे आणि ज्याला हे तिसरी टर्म पूर्ण होईल त्याला देश
तिसऱ्या श्रेणीमध्ये जगामध्ये अर्थव्यवस्था निर्माण करेल. 2047ला देश जगाचं नेतृत्व करेल. दहशतीचं नाही तर ते सामर्थ्याचं असेल, दुसऱ्याला निर्भयता देणारा असेल, दरारा असेल, दहशत नसेल. अशा प्रकारची लोकांना नकोशी असलेली प्रवृत्ती मनोवृत्ती नाहीशी व्हावी हाच निश्चय प्रभू रामचंद्रांनी केला होता. त्याची परिणिती आता ह्या कलियुगामध्ये सुद्धा निश्चितपणे होणार आहे. दुष्ट विचाराचा नाश होईल, सद्विचाराचा विजय होईल आणि त्याकरता पुन्हा नवी मुंबईतल्या प्रामुख्यानं तर ऐरोलीमधल्या सर्व बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू रामचंद्राचे विचार तेच होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार तेच होते. प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून अशोक पाटील त्या संगीता पाटील आणि आमचे सर्वच कार्यकर्ते तशा प्रकारचं जीवन जगत आहेत, दुसऱ्याला जगू देत आहेत आणि त्याच्यामध्येच खरा विजयादशमी जशी त्याला होते तशाच प्रकारचा गुढीपाडव्याचा आनंद सर्वांना देण्याचा प्रयत्न केलेला है. वहीं पूर्व नगर सेवक अशोक पाटिल और संगीता पाटिल ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए गुड़ी पाड़वा की शुभकामनाएं दी. ठिकाणी आज खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याचं निमित्त साधून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15च्या वतीने माजी नगरसेवक संगीता पाटील, मी स्वतः माझे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जगामध्ये नाहीतर राज्यामध्ये आपल्याला गुढीपाडव्याच्या आनंदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण देशभरामध्ये सण साजरा होत असतो. आणि हे होत असताना एक ऐरोली विभागामध्ये सुद्धा एक चांगली आनंदाची आणि चांगल्या विचाराची गुढी उभा करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ऐरोलीकरांना मनापासून शुभेच्छा देण्याचा मानस आम्ही या ठिकाणी या निमित्ताने तयार केलेला आहे. आणि या निमित्ताने मी मनापासून सर्व माझ्या रहिवासी बंधू भगिनींना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरता गणराय नक्कीच त्यांच्या पाठीशी उभा राहील. या ठिकाणी आदरणीय आमचे पालकमंत्री या ऐरोली मतदारसंघाचे आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब दादा, त्याचबरोबर माजी महापौर सागर नाईक साहेबांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता सदिच्छा भेट दिलेली आहे. खऱ्या अर्थाने आदरणीय आमदार संदीपजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आदरणीय दादांचं, संदीप नाईक साहेबांचं पूर्ण या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असो लोकांच्या हितासाठी जे लोकहित कार्यक्रम आहेत ते घेण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण पाहताय की आपल्याला या ठिकाणी सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मातल्या लोकांनी या ठिकाणी गुढी उभा करून एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी या निमित्तानं तयार केलं. या ठिकाणी आम्ही ऐरोली सेक्टर 15मध्ये शोभायात्रा काढली. त्यात भरपूर महिलांनी भाग घेतला आणि आम्ही नाईक साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आम्ही ही शोभायात्रा काढली. खेळ ठेवलेले नऊवारी साडी ग्लेझिंग होत्या मुलींची, त्यात खूप महिलांनी भाग घेऊन छानपैकी एक आनंद घेतला आणि माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.